हाय नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आता आम्ही आहे खाटूमध्ये. खाटूश्याम बाबांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आणि ज्यांना नाही माहिती, नवीन आलेत या ब्लॉगमध्ये, त्यांच्यासाठी सांगते मी. ज्यांना माहिती त्यांना तर काही सांगायची गरज नाही. तर आम्ही विचार केला होता आम्ही सकाळी लवकर उठू. किती वाजता रे? 5-6 वाजता उठून 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत आम्ही जाणार होतो दर्शनासाठी. 4ला तर झोपलं, 5ला कसे उठतं? तर आता वाजले 9:30, तरी पण अजून आम्ही झोपून राहिले. काय टेन्शन आहे, आपल्याकडे 5 तर आहेत दर्शनासाठी. पण आता होतो आम्ही फ्रेश, आणि फ्रेश होऊन लगेच आपण जाऊया दर्शनासाठी. आज आपण खाटूश्याम बाबांचं दर्शन घेऊया, आणि बाकीचं जे काय जे लोकल असेल इकडचं ते बघूया ब्लॉगमध्ये. चला आता फ्रेश होतो आम्ही. फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. हो गाईज, झालो आता रेडी आम्ही सगळेजण. तर आता चालू आहे श्री खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी. सर्वांनी कुर्ते वगैरे घातले. तुम्हाला आमचा आता लुक दाखवतो बघा. पास घेतला आपला, जो VIP पास येतो. आणि तुम्हाला काल बोललो ना की मी एक इंटरेस्टिंग गोष्ट काय सांगणार आहे. हा हॉटेल कशासाठी घेतला माहिती आहे का? हा हॉटेलच्या बाजूलाच, म्हणजे या हॉटेलला लागूनच दर्शनाची लाईन आहे, जी 13 सीडी लाईन आहे ना, जी म्हणजे एकदम पवित्र लाईन बोलली जाते. खाटूश्याम बाबाच्या दर्शनाची 13 सीडी लाईन बोलतात तिला. तर आमचा जो हॉटेल आहे, हॉटेलच्या एकदम जस्ट बाहेर आल्याच लागूनच 13 सीडी लाईन आहे. तर आता आणि आपल्याला त्या लाईनीत म्हणजे डायरेक्ट फिरून जायची गरज नाही, मधूनच एंट्री भेटेल हॉटेलच्या थ्रू. म्हणून आम्ही हॉटेल एवढे पैसे देऊन बुक केलेला. तर गाईज, चला आता खाटूश्याम बाबांचं दर्शन घेऊ. त्याच्यानंतर तोरणद्वारला जाऊ, आणि जो खाटूचा मेन मार्केट आपण फिरूया. आणि आता किती वाजले होते का? 12 वाजले. कुठं 8 वाजता जाणार होतो, 6 वाजता जाणार होतो दर्शनासाठी. 12 वाजले आता आम्हाला. टाइमपास करता 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 तुम्हाला सर्वांचा लुक दाखवतो. तयारी चालली आमची सर्वांची. सर्वांनी कसे कुर्ते घातलेत वाईट, आणि अख्ख्या रूमचा फतारा करून ठेवला बघा आम्ही. इकडं तिकडं सगळीकडं काय 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 बघा टाकून ठेवले. टावेल काय ठेवलेत सुकायला ना, काय काय काय. पोरांचं असंच असतं, म्हणून पोरांना रूम देत नाही कुठे गेलं. तर चला आता रेडी होतो आम्ही. बनवलेलं आहे मुंडी बदमाशनी खाटूश्याम बाबांना. बोलतो ना आपण, चांदीचं काय पण आपण दान देऊ शकतो किंवा चढावा करू शकतो. तर आता आपण बघा काय आणले मुंडी बदमाशनी खाटूश्याम बाबांना चढावा. हा झेंडा आहे चांदीचा, जय श्री श्याम लिहिलेले त्याच्यावरती. आता थोडासा हा ट्रॅव्हलच्या याच्यामध्ये वाकला आहे, तो आता आपण सरळ करूया. आणि हा जो मंदिराचा जो ऑफिस आहे तिकडे किंवा दानपेटीमध्ये आपण दान टाकूया. हे बघा, जय श्री श्याम लिहिले. आणि खाटूश्याम बाबाला आणि सावऱ्या सेटला चांदीच्याच आपण भेटवस्तू देतो. आपला जी इच्छा असेल मनातली ती पूर्ण होण्यासाठी, किंवा आपल्या मनानुसार म्हणजे मर्जीनुसार आपण जे पाहिजे ते आपण चढावा देऊ शकतो. हे बघा, आपला हॉटेल आहे. आता इथून या गल्लीत जायचं, इथेच लाईन आहे. लगेच तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपल्या हॉटेलच्या लागूनच आहे, त्यांचीच प्रॉपर्टी आहे सर्व. आणि 12 वाजले तरी पण गाईज अशी थंडी आहे ना. आपली इथे सकाळी पण एवढी थंडी नसते ना, रात्री असते. हे बघा, आपल्या हॉटेलला लागूनच ही 13 सीडीची लाईन आहे. हे बघा, एक गुलाब और एक ये दे दो, मोरपंख दे दो. गुलाब दे दो, घे मोरपंख. चला हे गुलाब वगैरे घेतो. आता चाललो आम्ही लाईनीमध्ये, 13 सीडी लाईन खाटूश्याम बाबांच्या दर्शनाची. डायरेक्ट आपल्याला लाईनीमध्ये तिकडून मागून यायची गरज नाही. आणि बघा, ही नॉर्मल लाईन आहे तिकडची, ही 13 सीडी लाईन आहे. चला आता दर्शन घेऊ खाटूश्याम बाबांचं जाऊन. आता ही 13 सीडी लाईन आहे. आम्ही 2 वेळा दर्शन घेणार आहे, एकदा आपला VIP लाईनमध्ये आणि एकदा 13 सीडी लाईनमध्ये. आता सध्या 13 सीडी लाईनमध्ये. आणि बघा, समोरच खाटूश्याम बाबांचा दर्शन होईल तुम्हाला आता. दोन मिनिटात आपला 13 सीडीचा इथून मुखदर्शन झाला.
संध्याकाळी आपण परत आपल्या पासवरती VIP दर्शनाला जाऊ. जेवढ्या वेळेला पाहिजे तेवढ्या वेळेला आम्ही दर्शनाला जाऊ शकतो. पण खाटूश्याम बाबांचा कसा 12 वाजता आहे ना पडदा चढवतात. 12 ते आता भोग वगैरे लावतील. भोग लावून नंतर थोडा विश्रामचा टाईम असेल. पण थंडीने थोबाडवा कसा झाला आमचा. इत्र वित्र घेतलेला अत्तर वगैरे तो आम्ही संध्याकाळीच चढवणार आहे. आत्ता चढवला नाही. संध्याकाळी आपल्याला एकदम आरामात दर्शन भेटेल. आणि बघा हा प्राचीन सीताराम मंदिर. पहिलं आता जिथं आम्ही शूज काढलेले ना ते शूज घेतो. नंतर मग परत येतो. मार्केट अख्खा फिरू खाटूचा आपण आता. आणि श्यामकुंडला जाऊ. श्यामकुंडची तुम्हाला खासियत सांगतो मी काय. थांबा जरा गर्दीतून बाहेर येऊ दे मला. तर आता प्राचीन श्री सीताराम मंदिरला चालले आम्ही. तिथून नंतर श्यामकुंडला जाऊया आपण. श्यामकुंडाचं आम्ही उलटं केलं. सगळ्यात पहिला श्यामकुंडामध्ये आंघोळ करायची असते. पण आता काय करणार आपण. मंदिर बघा कसं आहे गाईस. सीताराम मंदिर मधून खाली आहे. बघा का आता आम्ही गेलो एकदम खाली होता. आता लाईन थांबवली कारण पडदा लागला. दर्शन झाला बंद आता. आणि आमचा कसा 2 मिनिटात दर्शन झाला. बघा आम्ही पहिल्या लाईनीतून गेलो डायरेक्ट सेटिंगने पुढं. तर 5चं दर्शन जसं बोललो नंतर घेऊ. आता पहिले पैसे पेमेंट करतो जे काय घेतले ते. अशा या ओढण्या घेतल्यात. शॉल आहे नाही काय बोलतात त्याला. आणि बघा आम्ही अशी जय श्री श्यामवाली घेतलेली. चला आता तुम्हाला श्यामकुंड दाखवतो. श्यामकुंडाचं जे काही रहस्य ते पण तुम्हाला सांगतो मी. आणि गर्दी सध्या एवढी गर्दी आहे ना खाटूश्याममध्ये. सगळे इकडचे तिकडचे सगळे इकडंच आलेत. तर हा काही श्यामकुंड आहे. खाटूश्याम बाबांची जी मूर्ती आहे ना ती इथंच भेटली होती. जरा तर काय बघा आता आम्ही जेवायला आलो होतो. तर डाल बाटी चुरमा मागवलाय स्पेशल. दाल बाटी चुरमा मागवलाय. राजस्थानचा स्पेशल डिश आहे बघा दाल बाटी हा चुरमा. तर आता चला आमचा पण येतोय दाल बाटी चुरमा. इथे पण आम्ही खाणार आहे. आणि आपण याच्यानंतर पण जिथं जाणार आहे तिकडे पण एकदा ट्राय करू. तिकडचा तोच फेमस आहे. तर आज जाऊ गाईच जेवायला. जेवून लगेचच आपला जो भोग लावून होईल. 12 वाजता भोग लावायला घेतात खाटूश्याम बाबाला. 12:30 पावणे 1पर्यंत भोग लावून होतो. तर त्याच्यानंतर 2 वाजेपर्यंत परत मंदिर चालू असते. तर आम्ही परत दर्शनासाठी जाणार आहे दुसऱ्यांदा. आणि नंतर मग आपण डायरेक्ट बाहेर जाऊ पहिले पेटपूजा झाल्यानंतर. आणि जो आम्ही खाटू कुंडाला गेलतो जो श्यामकुंड आहे त्याचं रहस्य काय माहिती आहे का. खाटूश्याम बाबाचा जो शीश आहे जी मूर्ती आहे ना ती त्या श्यामकुंडामध्ये प्रकट झाली होती. आजपासून 1000 वर्ष आधी. 1000 वर्ष आधी जिंकले एक इकडचा भक्त होता. तर त्यांच्या स्वप्नात आहे ना खाटूश्याम बाबा आले. तर त्यांनी सांगितलं की या जागी खोदा. त्या जागेवरनं 50 फीट खाली खोदाई केलेली. 50 फीट खाली खोदल्यानंतर बाबा श्यामची मूर्ती भेटलेली. मग तिचं मंदिर वगैरे बांधलं सर्व हे केलं. आणि ज्यांना माहिती ना त्यांना सांगतो खाटूश्याम म्हणजे कोण. तर महाभारतामध्ये जे बर्बरिक होते बर्बरिक म्हणजेच खाटूश्याम बाबा. श्रीकृष्णाने ना बर्बरीकडून वरदान मागितलं हे म्हणजे दान मागितलं की तू मला योद्धा होते बर्बरीक. त्यांनी सांगितलं की तू मला तुझा शीश दे माझ्यासाठी तू तुझा बलिदान दे तर तुला कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानणार. तर तेच झालं. बर्बरीकने त्याचा शीश आपल्या श्रीकृष्णाला हे केला बलिदान दिला. त्याच्यानंतर आत्ता जो कलियुग चालू आहे त्याच्यामध्ये श्री श्याम म्हणजे बर्बरीक म्हणजे खाटूश्यामनी त्यांच्या नावाने ओळखलं जाते. तर खाटूश्याम त्यांचं दर्शन घेतल्यानंतर असं बोलतात की सर्व म्हणजे आपलं जे चांगलं होतं जे काय असेल ते सर्व. तर आता श्यामकुंडामध्ये पण आम्ही
जाऊन आलो, दर्शन पण केलं. 13 सीडीद्वार ते पण तुम्हाला रहस्य सांगतो. आम्ही ज्या रस्त्याने गेलो 13 सीडीद्वार म्हणजे डायरेक्ट खाटूश्याम बाबाच्या समोर संपर्क होतो. जे आय कॉन्टॅक्ट बोलतात ना तशी लाईन आहे. आणि 13 सीडी लाईन पण आत्तापासून 1000 वर्ष आधी बनवलेली आहे, जेव्हा खाटूश्यामचं मंदिर बनवलेलं तेव्हा. तर गाईज असा हा थोडाफार आपल्याला इतिहास माहिती होता तो आपण सांगितला. आता डाळ बाटी चुरमा खाऊन घेऊया, त्याच्यानंतर परत एकदा दर्शनासाठी जाऊ. चला आता आमची येते जे काय मागवायचं ते तू कर, टेस्ट कर, चल चालू कर. आता आलाय आमचा पण डाळ बाटी चुरमा. मला नाही आणला, याचा खाऊन पण झाला. माणूसच आला काय तो. कसं आहे राजस्थानी देसी खाणा, प्युअर घीचा. आणि देशी पद्धतीनेच खावा, चमच्याने खायला गेलं तर मजा नाही. हातानेच खावा असं मिळून मस्त चुरून मुरून खायचं. चला आता जेवल्यावर भेटतो आम्ही तुम्हाला. कशात जेवते बघा ह्यो. प्लेटीत जेवते, ज्याच्यात आणले त्याच्यामध्ये. बिग शॉट. कसला चमचा आहे बघू. डालीचा चमचा. जेवून आम्ही फुगलोय, जास्तच फुगलोय. खाद आमची बेकार आहे. जी थाली देतात ती पण कमी पडते, परत काहीतरी मागवायला लागतं. तर आता परत चाललो आम्ही दर्शनासाठी. तर आता चला, जो आपला पास दर्शन आहे VIP वाला, तर त्याच्यातून दर्शन घेऊ. चलो गाईज, परत जेऊ. थोड्या वेळेला जेवू ना, 4-5 वाजेपर्यंत. भूक लागेलच ना 4-5 वाजता. बघा आता हा VIP दर्शनाचा लाईन इथून जाते मागूनच. आता आम्ही पास घेऊन एंट्री केली बघा या गेटमधून. आता आपली एंट्री झाली VIP लाईनसाठी. पास दाखवला, डायरेक्ट आपल्याला आतमध्ये सोडला. तेव्हा मागे बघू शकता तिथं पोलीसवाले आहेत भरपूर. नाव वगैरे लिहून घेतला जसं तुम्हाला दाखवला. डायरेक्ट आता समोरासमोर दर्शन आपल्याला. ही नॉर्मल लाईन चालली परत एकदा. मागच्या टायमाला तिकडून गेलेलो, या टायमाला ही एक VIP लाईन आहे इथून. लोकांना एकदा दर्शन भेटतं, आम्हाला दोनदा. आता परत जर तिसऱ्यांदा पाहिजे तिसऱ्यांदा पण आम्हाला दर्शन भेटेल. चाललो आता दर्शनासाठी. बघा काहीच आपले भाऊ लोक पण सगळे आहेत मागे. बघा आता जिथं आहे ना बघा, ही रेलिंग दिसते ना, जी पोलीसवाले उभे आहेत त्याच्या एकदम लेफ्ट साईडला खाटूश्याम बाबा आहेत. जिकडे सेलिब्रिटी लोकांना दर्शन भेटतं तिकडून आम्हाला पाठवलं आहे दर्शनासाठी. गाईज बघा कसं आहे नशीब ना आमचं. गाईज त्या लोकांनी व्हिडिओ तर अलाउड दिला नाही काढायला, एक फोटो फक्त काढून दिला. बघा किती क्लिअर आला आहे. तर दर्शन पण झालं दुसऱ्यांदा एकदम समोरासमोरून. आता चला बाहेर जाऊ. आता मंदिराच्या इथं आपण अत्तर वगैरे जे आणले ते अत्तर वगैरे आपण चढूया इथं मंदिरामध्ये. खाटूश्याम बाबासाठी जर आपण अत्तर आणतो ना, 2 बॉटल इथं पूर्ण टाकायच्या, एक आपल्या घरी घेऊन जायची थोडीशी टाकून, अशी मान्यता आहे. आता आम्ही तेच करतोय, अत्तर टाकतोय बघा. हो गाईज, 2दा दर्शन झालं काय. एकदा एकदम समोरून झाला आणि एकदा 13 सीडीने दर्शन झाला. तर आता आम्ही चाललोय तोरणद्वार वगैरे जे आहेत तिकडे. तर चला आता तिकडे जाऊ आपण. भाई नशीबवान आहे आम्ही जाम. गॉगल घ्यायला 50 रुपयाला गॉगल आहे तरी जीव घालवते घ्यायला. मंडलाच्या पैशाने बरोबर घेईल मग. हे तुटल रे तो, बारीक पर्यंत नको घेऊ. लेडीज बिडीज घे ना फुला बिलांचा. लखनने घेतला ना माझ्यासाठी, त्याला आहे ना. इकडे बघ. आम्ही ना इथे जो खाटूचा सगळेजण फोटो वगैरे टाकतात ना, मेन एंट्री गेट जो फोटो वगैरे टाकतो त्याला बोलतात तोरणद्वार. तर तोरणद्वारच्या इथं आम्ही आलोय फोटो वगैरे काढण्यासाठी. हे बघा, आणि बघा हे तुम्ही रील वगैरे मध्ये बघता ना, बघा हे असतं बासरीचं हे बनवले तो चौक सर्कल. आणि बघा हा तोरणद्वार इथे जय श्री श्याम लिहिलंय. आता इथे आम्ही फोटो वगैरे काढायसाठी आलोय. चला काय दादा फोटो वगैरे काढतो, मग आपण हॉटेलवरती जाऊ.
बघा आता झाले फोटो बिटो काढून आणि आता चाललोय आम्ही परत आपल्या रूमवरती. चला चला बाबाला भेटायला रूमवरती चाललोय आम्ही आता. हे बघा आता आलोय मुंडी बदमाश, त्या लोकांना चहा प्यायचा होता आणि आम्हाला मॅगी खायची होता. आता आलो इकडे मॅगी बिगी खायसाठी. रूमवर गेलो जरा वेळ थांबलो, नंतर आलो आता इथे. हे बघा तर चला आता. बाई कसं मजा आली ना. काय घेतले बघू लखनबाईनी, बघ रे एकदा. आणि बघा मॅगी आली आता आमची, इथून दाखव ना. मॅगी आणि चहा. काहीच हे बघा आता आम्ही आलो रूमवरती, दर्शन बिर्शन घेऊन तोरणद्वार बिरणद्वार सगळीकडे जाऊन मॅगी बिगी खाऊन आता सगळे तुम्ही तोरण बांधलं ना. हां तोरण बांधले मी बघा. तर आता ना आम्ही फ्रेश बीच झालो एकदम मस्त भारी, एकदम कपडे बिपडे चेंज केले आता. आणि आज आमची ना रात्री ट्रेन आहे चित्तोडगडला जाण्यासाठी. कारण आता इथे खाटूमध्ये थांबून काय फायदा नाही. इथं आपलं दर्शन वगैरे झालंय खाटू बाबाचं पण आणि सर्व. हा महावीआयपी पण आपलं 2 वेळा दर्शन झालं, 2 वेळा दर्शन एकदम बारीवालं, एकदम समोरच्या लाईनीमधून पण आणि एकदम 13 सीडीमधून पण आपले 2 दर्शन झाले, 2 वेळा दर्शन झालं. तर आता आम्ही काय प्लॅन केला का आमची आज रात्री 11ची ट्रेन आहे चित्तोडगडसाठी. ती आपल्याला उद्या सकाळी पोचवेल 7:30 वाजता चित्तोडगडला, चेतक एक्सप्रेस म्हणून. ते आपला रिंगस स्टेशनवरूनच आहे. तर आता 6:30 वाजत आले, तर आम्ही इथून 8 वाजेपर्यंत निघू बाहेर, चेक इन वगैरे चेकआउट करू. बॅगा आम्ही पॅक करून ठेवल्यात. त्याच्यानंतर बाहेर काहीतरी मार्केटमध्ये असं लोकल फूड खाणार आम्ही, कारण ट्रॅव्हल करताना जरा हॅवी नाही खायचा. जर असं लाईट आम्ही जेवणार, थोडासा काहीतरी स्नॅक्स वगैरे घेणार आमच्याबरोबर आणि डायरेक्ट रिंगस स्टेशनला जाणार. म्हणजे कसं लवकरच जाऊन स्टेशनला बसू, जरा रील्स वगैरे काढू, सर्व काढू. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यावर बघू आपण पुढचं काय ते, बाकी अपडेट देईल तुम्हाला आता निघेल तेव्हा आम्ही. चला ठीक आहे गाईज, या शेकडा केलेला गाईज. आता ना संध्याकाळचे फक्त रात्रीचे फक्त 8 वाजले. संध्याकाळ नाही, पत्ते खेळता खेळता टाइम गेला सगळ्यांचा. रात्रीचे फक्त 8 वाजलेत आणि इथं टेम्परेचर काय गेलं माहिती का, 9 डिग्री गेलं. 9 डिग्री रात्री 8 वाजता. आणि 11-12 वाजेपर्यंत इकडे टेम्परेचर जाणार आहे 3 डिग्री 4 डिग्री. असा हा खतरनाक वाला आहे ना, उभा राहिला ना माणूस कापतो आम्ही लोक. हे बघा आता इथून निघतो आम्ही, म्हणजे आता खाटूमधून आम्ही निघतोय चित्तोडगडला जाण्यासाठी. ट्रेन आहे आपली, जसं मी मगाशी बोललेलो. तर आता चालत चालत आपण मेन मार्केटमधून जाणार आहे. मेन मार्केटला जे काय आपल्याला खायला भेटेल स्ट्रीट फूड खाणार आहे आपण. कसं प्रत्येक जागेवर कुठं पण गेलो तिकडचा स्ट्रीट फूड खातो, एक दिवस आपण त्यासाठी ठेवतो. तर आता स्ट्रीट फूड खाणार आहे आपण, जो मेन मार्केटमध्ये जे काय भेटेल आपल्याला चांगला इकडचा लोकल फूड. म्हणजे लोकल म्हणजे तेच इकडच्या जे कचोऱ्या वगैरे आहेत, इकडे कचोरी, त्याच्यानंतर चाट वगैरे अजून काय 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 ते खाऊ. तिथून मग बस किंवा रिक्षा करून डायरेक्ट चित्तोडगड स्टेशनला. कशी थंडी आहे, दिवसभर वाजते तो वाजते. 8 वाजताच 9 डिग्री टेम्परेचर गेलं. काय करायचं बोला. राजस्थान बोलते, राजस्थान बाई. लास्ट जेव्हा काश्मीरला गेलेलो, काश्मीर नंतरची थंडी बघितली ती इकडे बघितली. त्याच्यानं आपल्या इथं काय ते 15 डिग्री 12 डिग्री ठीक आहे, पण वाटत नाही आपल्या इथं 15 डिग्री जरी गेलं तर. इथं खतरनाक आहे, खतरनाक वाली. कटनी टॉपला -1 मध्ये सर्वाईव्ह केलेला होता काश्मीरला. त्याच्यानंतर आता ही एक्सपिरियन्स घेतोय थंडीचा हवाला. तर आता बॅगा बिगा पॅक केलाय, निघतोय आम्ही. चेकआउट करतोय आता आम्ही हॉटेलला. हो चलो. गाडी चालली आमची आता नव्या गावा. लोकल फूड खायला आलोय. कचोरी दोही करो, दो घेतला आम्ही कचोरी. निघता सगळं लोकलच खात चाललोय आम्ही आता. दाल कचोरी बोलतो त्याला. थंडीतून गरमागरम खातो आम्ही. एक नंबर टेस्ट. कशी आहे?
जाम भारी आहे, एक नंबर. चिंबड आहे. आंबट चिंबट गरम तिखट तिखट सगळा mix सगळा मिक्स आहे. चाटवाली कचोरी, डाळ चाट कचोरी. हे लोक काय काय घेत आहेत. श्यामबाबाचा फोटो वगैरे घेतात छोटासा असा गाडीत वगैरे ठेवायला आणि घरात वगैरे देवारात वगैरे. आता अजून बघूया आता पुढे काय आपल्याला खायला भेटतं असं स्ट्रीट फूड ते. आता बघू इथे बेलपुरीवाला दिसतोय समोर, इथे बघा. बेल पण घेऊ, स्वीटकॉर्न पण घेऊ. स्वीटकॉर्नवाला आता 1-2 गेले आमच्या समोर, पुढे पण असतील. बघू चला. खाटूचा मार्केटमध्ये सध्या भरपूर गर्दी आहे, भरपूर लोक आले दर्शनासाठी इथे. स्वीटकॉर्न बुट्टा बुट्टा गरम 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 बुट्टा. हे काय रेल्वे स्टेशन. तर गाईज आता आम्ही लोकल फूड खाणार होतो, पण आपल्याला रिक्षावाला एक भेटला तर 50 रुपये बोलतोय एकाचा. तर आता आम्ही एक काम करतो, हे आता हेच रिक्षामध्येच जातो. आता लोकल फूड आम्ही स्किप करतो कारण आता एवढा भेटला आहे जवळच. काय रे तिकडं स्टेशनला जाऊन आपण जेवायला बसू मग डायरेक्ट, असं करू. कारण तिकडं तोरणद्वारला जायला लागेल परत. वाला कौन आहे, मसाला वाला कौन. आपल्या इथं एवढूसा कपमध्ये 50 रुपयाला देतो. इकडे बघा अख्खा कप भरून 50 रुपये. गेलो चमचा दो ना और एक. भाई बोलते पडणार नाही बोलतो. क्या बांध के रखोगे, क्या बांध के रखोगे. बॅगा आता ठेवलं तिथं वरती, बघू आता पडते का नाही. बस असं पण 30-40 रुपये घेते. भारी स्वीटकॉर्न. भैयाजी स्माईल. हवा खतरनाक येते. कुरमुंडी झाली आमची. पाया बिया सगळा पोपीस बिपीस. शेंबूड काल पण शेंबूड सुकलं आमचं, आज पण सुकलं. दगड म्हणून अडकलं नाही पाहिजे. तेरा आता आलोय रिंग स्टेशनला, उतरलोय. आता इथं आम्ही हॉटेल बघतोय जेवायला जाण्यासाठी, कारण आपल्याकडे अजून चिक्कार टाईम आहे. 10:15 झाले आताशी. 11:30ची ट्रेन आहे आपली. रास टाईम रास. हा ऑटोवाला सांगतोय का इकडच्या पेक्षा जास्त थंडी चित्तोडगडला आहे बोलतो. रिंगसलाच आम्हाला आणि खाटूलाच आम्हाला कोलबी झाले, चित्तोडगडला अजून थंडी आहे बोलतो. खतरनाकवाली बर्फासारखी थंडी आहे. काय बोलला तो, बर्फ पडतो का. बर्फ -2 थंडी जास्त आहे. थंडी 8 आहे तिकडे 4 असेल, म्हणजे 4-5 डिग्री जास्त आहे. याची दात केली बसले. दात फडफडतात. ते बघा काय. आता आम्ही इथे थांबलोय रेल्वे स्टेशनच्या बाहेर. चाचा सांगतायत का मायनस मध्ये आता टेम्परेचर बघा काय 10. चाचा सांगतात का इकडं काल मायनस मध्ये टेम्परेचर गेला होता. चित्तौड़गढ़ में और रहेगा ना ठंडी. चित्तौड़ में गर्म में ज़्यादा ठंडी है, थंडी ज़्यादा है ना, मतलब माइनस में रहेगा उधर भी. बराबर ही रहेगा. म्हणजे पकड 1 डिग्री पर्यंत. कुल्फी होणार आहे आपली रेडी. रवा कुल्फी होण्यासाठी कांटे को संभाल के रखो भी. गरमा गरम रोटी बनते. रोटी देसी खाना खाया मैं देसी. मैं व्लॉग बनाता हूँ यूट्यूब पे, पर मराठी में बनाता हूँ. तुमको मराठी समझता नहीं ना, मराठी भाषा में बनाता हूँ, हिंदी वाला नहीं बनाता. देसी आलू मटर आणि कुठला आहे रे, डाळ आहे डाळ आणि आलू मटर. बाई गरम गरम जेवण आणि मस्त गरम गरम. मग दहा सांगू थोड़ा जितना कट हुआ वो तो लेके मस्त असं देसी खाणं. आणि गाजर आणि मुल्याचा लोणचा आहे, 1 नंबर लागतोय गाजर आणि मुल्याचा लोणचा. कसा आहे रे एक्सपिरियन्स देसी खाण्याचा. गरम गरम एकदम जाम गरम गरम जेवण आहे. अख्खी थंडी आमची गेली. आता परत गारटो आम्ही बाहेर गेलो. हा ते गाईचं बघा आता
रिंगस जंक्शनवरती आम्ही. एक नंबर स्टेशन आहे. ते काका होते सगळे चाचा लोक, त्या लोकांशी आम्ही बोलत बसलेलो. जाम भारी वाटला. मोठ्या माणसांबरोबर राहिल्यावर कसं ते लोक थोडं नॉलेज वगैरे शेअर करतात त्यांचा. तर आता रिंगसला आलो, तर आता आपल्या प्लॅटफॉर्मवर जाऊ, जिथे ट्रेन लागणार तिकडे जाऊन थांबतो आम्ही. आहे अजून आम्हाला टाईम आहे, पाऊण तास आहे ट्रेन यायला. भाई साहब, बडे बॅग का 40 रुपये, छोटे बॅग का 20 रुपये. लालच घातले मी पण त्यांच्यासारखंच. भैया आले भैया. सारी दुनिया का बोझ ये उठाता, सारी दुनिया का बोझ ये उठाता. 20473 फोन नंबर. खपलो खपलो खपलो. बाबा बाबा चला. एकतरी थंडी बिना फुकता धुवा येतो बाहेर. लिप बाम काय, झेंडू बाम लावून झोपा आता. गरम गरम वाटल. आप महा VIP हो. भाकड जेवढा थंड आहे, बसताच येत ना त्याच्यावरती. बर्फानी बाबा टेमगर. टेमगर बसा आता. जय माता दी. बाबा बाबा थंड थंड. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मारो भगवान, मारे देश मारो भगवान, मत पधारो थंडी में. नाही तो गाणं आता आपण कुठल्या जंक्शनला आहे? जाम थंडी आहे. वाट लागली आमची. येतो का माझ्या घरात? ये 20 रुपये सीट. आता बरं वाटते जरा, हवा नाही लागत. 7 डिग्री टेम्परेचर आहे. 7 डिग्री. थँक्यू घरात घेतल्याबद्दल. 7 डिग्री टेम्परेचर आहे. आता 4 डिग्री जाणार आहे 1-2 तासात. आत्ताच आमची खुरमुंडी झाली, नंतर डालमुंडी होणार आहे. परत येणार आहे ट्रिपला? हा मग तू नको येऊ भाई, आमच्या दम तू आहे. बोला. अरे तू बोल. आमची जिरली नाही आमची नाही जिरली, आम्हाला आवडते. याची खाऊन खाऊन जिरली. आम्हाला आवडते फिरायला. अरे भाई मायनस असला तरी पण आम्ही फिरणार, आम्हाला काय नाही. याची जिरली का? मी जिरवतो. फक्त हे बघा, हवा एवढी येते ना, शेंबूड येते धावायला आणि पुसायच्या आधी सुकतोय. इथं कुठे गेला? अरे काय येऊन बसलोय. त्याला थंडी नाही वाजत वाटतं. पत्ती खेळायला आला नाही तेव्हा. त्याने जॅकेट नाही घातला, थंडी नाही वाजत. तो बाजूला पत्ती खेळायला आला सर. त्याला सालुशा सर आपला ट्रेन येईल आता. आगी मारू. बम लाव रे मला पण. तन्ने चूर में कलाया तन्ने भोग बालाजी कर में जलाई ई गायशी. कुठे घालते काय दलिंदर जातीचे पोरं ते काय. तोच बोट घाल माझ्या तोंडात, नाकात घातलेला. दुसरा आहे. हे सगळा नकडा करेल मग मध्ये. हे नको टाकू. तुम्ही Z+ सिक्युरिटी नाव ऐकलं असेल, तर आता तुम्हाला दाखवतो Z+ सिक्युरिटी का असते. 1 डिग्री टेम्परेचर आहे. हे 7 डिग्रीसाठी, हा 10 डिग्रीसाठी, हा 15 डिग्रीसाठी, आणि आतमध्ये अजून बन्या नाही. कसं काय थंडी लागेल याला. इथं आम्ही कडकुडतोय कुडकुडतोय. दात बोबडी बोलले आमची. काहीतरी होतं ना. हे बघा काळं वांडर. कसं आहे बोबडी बोलले. हा तर इथलाच दिसतोय कामावरून आलेला. आली ट्रेन आली आता, आपली ट्रेन आली. नाही आली पण त्यांची आली. जाम थंडी आहे. मला खिसा पण नाही. थांब रे जरा 1 मिनिट. हो तुझ्यासाठी बनवलंय. एक दे तुझा. हा असाच पण नाही. आता घरी असंच जाऊ ट्रेन मध्ये. पोली दे ना माकडाला खायला, त्यांना काय भेटत पण नसेल संध्या या टायमात. चॉकलेट दे रे त्याला खायला.
फोडू नको, ते फोडतील. दे ट्रेन आल्या का आपली? समजलं, अजून जमले मयूरच्या इथे. ओ माय गॉड. लखन बाजूला. पोलीस का भाई? मुंडीला धरला त्याने. Guys, आम्हाला अचानक नाही का, शेंगदाण्याची पोली. आई. हे चॉकलेट खाल्ला पहिले. चॉकलेट टाकलं तोंडात. पहिले चॉकलेट खाल्ला. पल्स तोंड बा आता आंबट आंबट करेल. काढला. आई चोखते. त्याला माहितीये बरोबर कसा खायचा. पोली खाते का नाही बघू ना आता आपण. हा, आमच्या मम्मीने आणि काकूनी बनवल्या शेंगदाण्याच्या पोल्या. खा, खाते रे. गोड गोड लागेल त्याला बाईला. थँक्यू तरी बोल. मुंडीचा हात धरलेला. अरे त्याला दिसली नाही गोली. मुंडीला थंडी, मुंडीची थंडी उडली. मुंडीला मजा काय हात धरलेले पिलेक काय होते? काय हात धरला ना त्यांनी, अटॅक केला. आणि त्यात मी पण हुशार बिना ग्लव्सचा गेलोय. नक्की लागला असं ओरडत बसलो असतो बोंबलत. आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये. आमचे सीट पण ऑलरेडी आम्ही रिझर्वेशन केले होते. त्यांना जाऊ दे. आणि सकाळी 7 वाजता आम्ही पोहोचू चित्तोडगडला. काही तर आजचा ब्लॉग आहे ना आपण ठेवू एवढाच. आता मी ब्लॉग एडिटिंग वगैरे करणार. अजून आम्हाला पूर्ण ॲडजस्ट वगैरे व्हायचं आहे. मला थोडा टाईम जाणार एडिटिंग वगैरे करून. नंतर मग झोपणार. सकाळी लवकर पण उठायचं. 7 वाजता ट्रेन पोहोचणार त्यासाठी. तर गाईज भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आपण श्री सावर्या सेठ यांचं दर्शन घेणार आहे, सावर्या सेठचं. तर तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. चला.